नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप पराग विद्यालयात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न. मनविसेकडून एसएससी विद्यार्थ्यांकरिता विविध विषयातील त्रुटी दूर करण्याकरिता आयोजित व्याख्यानमालेस भरघोस प्रतिसाद. तर मुलुंडमधील फेरीवाल्यांवर पोलीस उगारणार लवकरच कारवाईचा बडगा. मुलुंडमधील बेशिस्त फेरीवाल्यांवर लवकरच करणार कारवाई. मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांचे प्रतिपादन. मुलुंड पश्चिम येथील विजय हॉल येथे पोलीस आणि फेरीवाल्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुलुंडमध्ये रस्त्यावर बसून विविध वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या सध्या वाढत आहे. फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे विविध प्रश्नही निर्माण होत आहेत. स्थानिक रहिवासी आणि पादचाऱ्यांच्या फेरीवाल्यांविरुद्धच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी या सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये फुलसिंग पवार यांनी अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची योजना फेरीवाल्यांसमोर मांडली. या स्टेशन रोडला जेवढे रोड्स आहेत, बायपास रोड आहेत, कनेक्टेड रोड आहेत, सगळे हॉकर्स फेरीवाल्यांना भाजीपाला विक्रेत्यांचं त्या सगळ्या लोकांना पूर्ण रोड पॅक झालेला आहे. त्यामुळे तिथं जाणं फार मुश्किल झालेलं आहे. जनरली पब्लिक जे आहेत, जे हक्क आहे लोकांना चालण्याचं, तो हक्कसुद्धा त्यांना मिळत नाही आहे. आणि त्याच्याचबरोबर जे साईडला दुकानं आहेत किंवा जे खरेदी करायला येतात लोक, तर ते लोकसुद्धा आपले अस्ताव्यस्त पार्किंग करतात आणि योग्यरित्या त्या गाड्यांचं पार्किंग होत नाही आहे. त्यामुळे एवढी गर्दी झालेली आहे. तर त्या गर्दीचं जे समाजकंटक आहे किंवा देशद्रोही आहेत, ज्या काही अतिरेकी ॲक्टिव्हिटी करणार आहेत, त्याचा दुरुपयोग घेणार, 100% फायदा घेणार. तर अशा रीतीनं त्याला आता मला आळा घालायचा आहे. जे रोडवर आलेले सगळे हॉकर्स आहेत, त्या हॉकर्सवर त्यांना ह्या मीटिंग मी मुद्दाम घेतलेला आहे, कारण त्यांना जागरूक करणं गरजेचं आहे. त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून ही मीटिंग आयोजित केलेली आहेत. त्यांनी हॉकर्सनी आता मी दिलेले जे काही सूचना आहेत, तर ते त्यांनी पाळतील अशी अपेक्षा करतो. आणि जर नाही पाळत असेल तर मला ते रस्ता साफ करण्यासाठी मला कायदेशीर कारवाई करावी लागेल आणि मी ते करणारच. तर मुलुंडमध्ये गेल्या महिनाभरात साखळी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीयरित्या घट झाली असल्याचंही मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी सांगितले. ते चेन स्नॅचिंग वाढलेली आहे असं पूर्ण मुलुंडमध्ये नाही आहे, पण पूर्ण मुंबईमध्ये हा प्रकार झालेला आहे. परंतु मी आल्यापासून मला एकसुद्धा चेन स्नॅचिंग झाले नाहीत, कारण मी 3 टायर बंदोबस्त सिस्टीम जे आहेत, मी माझं स्वतःचं ॲडॅप्ट केलं आहे आणि ते मी बांद्राला केलं होतं, त्याच्या सक्सेस झालं. त्यामुळे ही सिस्टीम मी आता या ठिकाणी अडॅप्ट केलं आहे, स्वीकारलेली आहे. त्यामुळे 24 तास त्या पोलीस आपला पेट्रोलिंग करतो आहे, तो जनतेसमोर दिसतो आहे, रस्त्यावर दिसतो आहेत. त्या माध्यमातून चेन स्नॅचिंगला कंट्रोल झालेला आहे. आणि ह्या चेन स्नॅचिंगला आणखीन कंट्रोल करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी म्हणून हॉकर्स लोकांनी ज्या आपल्या मार्केटच्या एरियामध्ये मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत, संशयित कोणी असेल, एखादी गाडी संशयित असेल, अशा प्रकारची माहिती घेऊन आम्हाला कळवलं तर हॉकर्स आणि पोलीस मिळून हे सगळे चेन स्नॅचरला पकडतील किंवा या चेन स्नॅचिंगला प्रतिबंध करतील अशी अपेक्षा बाळगतो मी. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. सर्वत्र 30ची धामधूम सुरू. लेट नाईट पार्टीला तरुणांसह सुजाण नागरिकांचा विरोध. येत्या काही काळानंतरच नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. या नव्या वर्षाच्या स्वागताकरिता सर्वत्र पार्ट्यांची तयारी सुरू आहे. मित्रमैत्रिणी एकत्र येऊन डीजेच्या तालावर मद्यपान करीत पार्टी करण्याची पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण सध्या आपल्याकडेही सुरू आहे. मात्र अशा पार्ट्यांमुळे कुठेतरी अनुचित प्रकार, अपघात घडून आनंदाला गालबोट लागते. नव्या वर्षाचे आगमन हा निश्चितच आनंदाचा क्षण आहे. मात्र आनंद साजरा करण्याच्या पद्धतीही विविध आहेत. त्यातच शासनाने लेट नाईट पार्टी करण्याचा कालावधी कमी केल्याने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत कॉलेज युवकांकडून होत आहे. आपला आनंद साजरा करीत असताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आम्ही सगळेजण माझे फ्रेंड्स वगैरे मिळून आम्ही काहीतरी पार्टी वगैरे करणार आहोत, पण जास्त करून लेट नाईट पार्टीवर आमचा भर नाही. आमची पार्टी म्हणजे असंच काहीतरी आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून वगैरे काहीतरी असं खायला वगैरे आणू आणि त्यामध्येच आम्ही सेलिब्रेट करू. लेट नाईट पार्टीजमुळे मुलींना वगैरे भरपूर घरी प्रॉब्लेम्स होतात आणि ते योग्य नाही. तो काही निर्णय घेतला आहे तो अगदी बरोबर आहे असं मला ते. मी तर फुल एन्जॉय करणार आहे 30% आणि दरवर्षी काय आमच्या पेटीमध्ये एन्जॉय करणार. यावेळी पण कॉन्ट्रीब्युशन काढणार आहे. थोडंसं डीजे वगैरे लावून म्युझिक वगैरे फुल तो एन्जॉय. तर थोडाफार एन्जॉय तर पाहिजेच. आणि थोडं 2-3 तासासाठी काय झालं, 12 वाजेपर्यंत असेल तर काय थोडी मजा झाली, मुलं खुश, सगळं एन्जॉय होईल बस. हे नवीन मुळात जे नवीन वर्ष सुरू होत आहे ते आपल्या मराठी संस्कृतीत बसणार नाही. कारण
आता बघतोय आपण की गुढीपाडवा ज्या प्रकारे सेलिब्रेट करतो ते पूर्ण मराठी असतात, परंतु हे आता जे 31st वगैरे येतात ते अगदी इंग्रजी पाश्चात्य संस्कृतीचं आपण अनुकरण करतो. त्यामुळे मुलं आता ड्रिंक अँड ड्राईव्ह तुम्ही बघतच असाल किती केसेस, त्यामध्ये किती जणांचा जीव गेला. त्यामुळे हे योग्य नाही. हम लोग का बेसिकली सोसाइटी में फंक्शन रहता है, तो देयर इज वे वी परफॉर्म ओवर देयर एंड उसके बाद पार्टी वगैरह रहता है एंड लेट नाइट पार्टी इज ओके, वंस इट इज ओके, 31st इज ओनली वंस, ओके आई एम फाइन विथ. तर महिलांनी आपली सुरक्षा लक्षात घेता अशा पार्टीजला जाणे टाळावे असेही म्हटले. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करावं, पण ते चांगल्या गोष्टीचं करावं, वाईट गोष्टीचं एक तर करू नये. आणि दारू पिणं, धिंगाणा घालणं किंवा धूम स्टाईलने बाईक फिरवणं म्हणजेच काही सेलिब्रेशन नव्हे. जर मला वाटतं शासनाने दारूला परवानाची दुकानच दिली नाहीत तर दारूची दुकानच उघडणार नाही आणि डे नाईट बारही चालणार नाही. ही दोन्ही होती. आणि दुसरं म्हणजे आपल्या कुटुंबाने सुद्धा जे आपले संस्कार आहेत, कुटुंबांचे जे संस्कार आहेत की एकत्रितपणे फॅमिलीनी हा 31 डिसेंबर सेलिब्रेट करावा. घरी तुम्ही करा ना, चाट करा, घरी पाणीपुरी करा, शेवपुरी करा, भेळपुरी करा आणि फॅमिलीला घेऊन बाहेर आईस्क्रीम खायला जा. म्हणजे फॅमिली सोबत तुम्ही तुमच्या करा, की कुठेतरी जाऊन करायचं बाबा, हॉटेलमध्ये जाऊन केलं म्हणजेच काही सेलिब्रेशन होतं असं नाही आहे. आपल्या कुटुंबासमवेत तुम्ही सेलिब्रेशन करा. हा अजिबात बरोबर नाही आहे हे. कारण हे सगळं पिक्चरमधनं जे बघतात मुलं, जी आजकाल युवा पिढी त्याचंच ते अनुकरण करतात आणि ह्याला कुठेतरी शासनाने निर्बंध घालावेत. कारण जर दारूच नाही प्यायली तर हे होणार नाही आहे. आणि दारूचं मूळ दुकान आहे, परवाने आहेत आणि ते जर नाही दिले तर दारूची दुकानच चालू होणार नाहीत आणि पुढे हा प्रकारच येणार नाही, ड्रिंक अँड ड्राईव्हच होणार नाही आहे. आणि आपलं घरातल्या आईवडिलांनी पण बघायला पाहिजे की आपलं मूल रात्री डे नाईट जाते, कुठे जाते आहे. फक्त शासनावर सगळी जबाबदारी ठेवून चालत नाही ना. आईवडिलांचं पण कर्तव्य आहे की आपण मुलाला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो की नाही. जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर मग मला नाही वाटत की ॲक्सिडेंट होतील आणि मुलं दारू पिऊन गाड्या चालवतील. काही पटकथा लेखक दिग्दर्शकांनी एकत्र येऊन आपल्या 31st सेलिब्रेशनची माहिती देत शक्यतो ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका असे आवाहन केले आहे. 31 डिसेंबर म्हटलं की सर्वत्र आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण असतं. हे वातावरण सेलिब्रेट करण्याकरता अनेक तरुणाई विविध पार्ट्यांचा विविध असे वेगवेगळे प्लॅन्स करत असतात. पण हे सगळं करत असताना कुठेतरी गालबोट लागेल असं काही ना काही प्रकार आपल्या कानावर येत असतात. आपल्यासोबत इथे काही पटकथा लेखक दिग्दर्शक आहेत, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे याचं सेलिब्रेशन असणार आहे आणि काय ते आव्हान करतात ते आपण बघूया. तर काय सांगाल, काही वेळातच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. तुम्ही एक लेखक आहात, पटकथा ॲक्टर्स आहात, काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे याचं सेलिब्रेशन करणार आहात आणि आव्हान काय? माझं नाव रमेश चांदणे आहे. ॲक्च्युली असं म्हणतात की ही पाश्चात्य संस्कृती आहे, 31 डिसेंबर, व्हॅलेंटाईन डे वगैरे वगैरे. तर पाश्चात्य संस्कृती किंवा भारतीय संस्कृती असा फरक न करता प्रत्येक तरुण पिढी असो किंवा वयाचा काही संबंध नसतो, फक्त एन्जॉय करणं माहिती असतं. आणि एन्जॉय करताना जे चांगल्या गोष्टी आहेत त्याचं नेहमीच अनुकरण होतं आणि त्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण करताना त्याचा काही वाईट परिणाम होऊ नये फक्त एवढी काळजी घ्यायची. 31 डिसेंबर एन्जॉय करायला किंवा सेलिब्रेट करायला काहीच हरकत नाही आहे असं मला तरी वाटतं. कारण त्यामध्ये तुम्ही जुन्या दिवसांच्या गोष्टी विसरता आणि नवीन तुमचे उपक्रम किंवा तुमच्या डोक्यात काही संकल्पना असतात. नवीन दिवस जसा असतो त्याप्रमाणे ते नवीन वर्ष असतं, त्याचे तुम्ही काही मनामध्ये एक कल्पना तयार केलेल्या असतात की ह्या वर्षी हे करायचं ते करायचं, बस तेच करत जायचं आणि सेलिब्रेट करायलाच पाहिजे. तर हे सगळं सेलिब्रेशन करत असताना आपण बघतो लेट नाईट पार्टी आणि हे सगळं करताना कुठेतरी गालबोट असं वातावरण असतं आणि नको त्या घटना घडतात. मग याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मुळात मला म्हणायचं आहे की अख्खा वर्ष आपण एन्जॉय करतो, फक्त शेवटचा वर्षातून जो शेवटचा दिवस असतो तो आपण वाया घालवतो असं मला तरी वाटतं. कारण पूर्ण वर्ष आपण एन्जॉय करतो, आपल्या मनासारखं वागतो, पण हा एक शेवटचा दिवस जो आहे वर्षातला तो खूप महत्त्वाचा आहे. कारण हा शेवट आहे वर्षाचा, तो जर आपण खूप एन्जॉय करून जर तो सेलिब्रेट केला, म्हणजे म्हणायचं आहे तुम्ही ड्रिंक करा त्याबद्दल वाद नाही, पण त्याला एक लिमिट ठेवा जेणेकरून घरी बसून पिता येईल किंवा थोडं एन्जॉय करता येईल. शक्यतो फॅमिलीला जितका वेळ देता येईल तेवढा द्या. आणि मला असं म्हणायचं की जास्त अपघात होतात ते दारू पिऊन ड्राईव्ह केल्यामुळेच. शक्यतो ते तेवढं टाळा, एन्जॉय सगळ्यांचाच व्यवस्थित होईल. हॅपी 31. मॅडम, आपण बघतो की या सगळ्या पार्टीमध्ये महिलांचं प्रमाणही त्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात, परंतु ते त्यांच्यासाठी घातक ठरत असते. तुम्ही महिला आहात, तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे?
पाश्चात्याचं अनुकरण करताना आपली भारतीय संस्कृती कुठेतरी आपण विसरत चाललो, त्याचं कुठेतरी वाईट वाटतंय. की आपल्याही संस्कृतीमध्ये चांगल्या प्रकारचे सण आहेत ते आपण निश्चितपणे साजरे करू शकतो. दारू पिऊन नाचलंच म्हणजेच 31 होतं असं नाही आहे. आपण प्रत्येकाने आपले कुटुंब आहे, कुटुंब समवेत ते 31 डिसेंबर सेलिब्रेट करा. म्हणजे काही हे जे दारू पिऊन जी मुलं बाहेर नाचतात किंवा धिंगाणे घालतात ते घालणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, शासनाने दारूला परवाने देऊच ते दुकानं उघडायला, म्हणजे 31वर जी ड्रिंक अँड ड्राईव्हची वेळ येते ती येणारच नाही. निश्चितच हा क्षण आनंद करण्याचा असतो आणि यासाठी वेगवेगळे प्लॅन्स केले जातात, परंतु ते करताना सगळ्यांनी आपली काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एसएन न्यूज ठाणे. मुलुंड फेस्टिवल अंतर्गत मुलुंड मॅरेथॉनचे आयोजन. मॅरेथॉनला सर्वच वयोगटातील स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद. 25 ते 29 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या मुलुंड फेस्टिवल अंतर्गत मुलुंड पश्चिमेच्या आरमॉल परिसरात मुलुंड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. आमदार चरणसिंग सप्रा यांच्या सेवक संस्थेतर्फे मुलुंड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. मुलुंड फेस्टिवलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये 18 वर्षाखालील गट, 18 वर्षावरील गट आणि वरिष्ठ नागरिक अशा गटांमध्ये ही विभागणी करण्यात आली होती. 18 वर्षाखालील स्पर्धकांसाठी 4 किलोमीटर, 18 वर्षावरील गटाकरिता 8 किलोमीटर तर वरिष्ठ नागरिकांसाठी 2 किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते. आमदार चरणसिंग सप्रा यांनी स्पर्धेला झेंडा दाखवीत स्पर्धेचा शुभारंभ केला. तर मुलुंड पश्चिमेच्या आरमॉलपासून सुरू होणारे मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग विविध प्रकारामध्ये विभागला होता. स्पर्धेचा शेवटही आरमॉल परिसरात करण्यात आला. तर या मॅरेथॉन स्पर्धेला पोलीस आणि वाहतूक पोलिसांची मोलाची साथ लाभली. पोलिसांनी स्पर्धेच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत स्पर्धा सुरळीत पार पाडण्यास मदत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह कौस्तुभदार व्यास, एसएन न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळेसही ऋतुषा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व ओम अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हमखास यश मार्गदर्शन शिबिराअंतर्गत SSC विद्यार्थ्यांना विविध विषयांवर शिक्षकांचे मार्गदर्शन.
शैक्षणिक वर्षात 10वीचे वर्ष हे पुढील वाटचालीकरता महत्त्वाचे ठरते. जानेवारी महिना उजाडला की 10वी परीक्षेच्या विचारांचे वादळ सुरू होते, जेणेकरून अनेक पालक त्रस्त होतात आणि सगळ्यांचीच एकच चर्चा सुरू होते, ती म्हणजे यंदा काही कार्यक्रम नको, मुलाचे 10वीचे वर्ष आहे. पालकांची चिंता व भरमसाठ अभ्यास यांनी विद्यार्थ्यांमध्ये तणावपूर्ण अशी परिस्थिती निर्माण होते. हे तणावपूर्ण वातावरण दूर करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही गेल्या 6 वर्षापासून हमखास यश मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करीत आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत मराठी इंग्रजीचे व्याकरण, विज्ञान प्रॅक्टिकल, गणिती सूत्रे, प्रमेय याबाबत विद्यार्थी शिक्षकांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करतात. गतवर्षीच्या व्याख्यानमाला शिबिराचा लाभ घेऊन यशसंपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण, सचिव मनोहर सुखदरे, ओम अकॅडमीचे ओंबासे सर, नाळे सर, महिला विभाग सचिव रश्मी बाली, विभाग अध्यक्ष चंचल कासले, ठाणे वैभवचे संपादक निखिल बल्लाळ, आयोजक सुशांत सूर्यराव इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आयोजक व शिक्षकांचे कार्यक्रमाबाबत कौतुक केले. ठाणे जिल्ह्यातील एसएससीच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतला. ही व्याख्यानमाला अभ्यासातील त्रुटींबाबत कशी मार्गदर्शक ठरली याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. या शिबिराला मी आले, मला असे अनुभव आले की एवढ्या शिक्षकांनी आमच्यासाठी एवढा वेळ खर्च करून 2 तासात यांनी इतकं आम्हाला जे आम्ही जूनपासून ते मार्चपर्यंत जे आम्ही करू शकलो नाही ते अगदी आम्हाला 2 तासामध्ये त्यांनी संपूर्ण पुस्तक त्यांनी समजावून सांगितलं आणि त्यांचे मी आभार मानते. आणि त्यांचे आम्ही ऋणी आहोत, कारण त्यांनी आम्हाला इतकं छानपणे मार्गदर्शन केले की जे आजपर्यंत कोणीही केले नाही. इतके छान मार्गदर्शन आजपर्यंत मी ऐकलेही नाही. आणि सुशांत सूर्यराव यांनी आजपर्यंत आम्हाला त्यांनी आमच्यासाठी जी हे कार्यक्रम आयोजित केले त्यांचेही मी खूप आभार मानते आणि मी सर्व शिक्षकांचे आभार मानते. आणि मी त्यांना एवढे सांगेल की मी त्यांचे ऋणी राहून त्यांनी आमच्यासाठी जितकं मार्गदर्शन केलं तेवढे यश आम्ही त्यांना मिळवून दाखवू. कळव्यातील न्यू इंग्लिश शाळेच्या पटांगणामध्ये ही मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले होते. आयोजक सुशांत सूर्यराव यांनी या व्याख्यानमालेत शिक्षकांचा लाभलेला सहभाग व एसएससी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याकरिता हा शैक्षणिक उपक्रम राबवल्याची माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय संस्थापक माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून गेले 6 वर्ष आम्ही हमखास यश मार्गदर्शन शिबिर व्याख्यानमाला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करीत आहोत. यंदा 6वं वर्ष होतं. त्या 3 दिवसीय 27, 28, 29 या 3 दिवस चाललेल्या व्याख्यानमालेमध्ये अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांनी मुलांना पेपर कसा सोडवावा, मुलांच्या मनातल्या भीती निर्माण कशी दूर करावी, मुलांना असणारे अनेक प्रश्न दूर कसे होतील, त्यांनी अभ्यास कसा करावा याच्यावर मुलांना प्रत्येक विषयाचा मराठी, भूगोल, इतिहास, गणित अशा वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान देण्यात आले व अनुभवी तज्ज्ञ शिक्षक असे मेंदळे सर ज्यांचे महाराष्ट्र विद्यालयाचे सर होते, त्यांचं वय वर्ष 79 वय वर्ष असतानाही देखील इंग्रजी विषयावर त्यांनी मुलांना अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केले व इंग्रजीच्या बद्दल मनात असलेली भीती ती दूर केली. असे अनेक विषयाचे शिक्षक इथे अनुभव आले होते. त्यांच्याबरोबर मुलांना अनेक प्रश्न होते, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व ओम अकॅडमीच्या तर्फे करण्यात आला. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. खासदार गुरुदास कामत आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक जनार्दन चांदूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडूपच्या पराग शाळेमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर संपन्न. आगामी काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांडूपमधील पराग शाळेमध्ये कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार श्याम सावंत, जयप्रकाश सिंह आणि सुरेश कोपरकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून खासदार गुरुदास कामत आणि प्राध्यापक जनार्दन चांदूरकर यांचा सत्कार ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि प्रीतम तुळसकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला भांडूप विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या शिबिराला 5000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश कोपरकर, जयप्रकाश सिंह आणि श्याम सावंत यांचीही या प्रसंगी भाषणे झाली. सर्वच मान्यवरांनी खासदार गुरुदास कामत यांनी पुन्हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आपल्या भाषणातून व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जनार्दन चांदूरकर यांनी ईशान्य मुंबईच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊ असे आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. तर खासदार गुरुदास कामत यांनी आपण जरी दुसऱ्या मतदारसंघातून लढलो तरीही आपले लक्ष आणि प्रेम हे नेहमीच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर राहील असे आश्वासन दिले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुहावडेसह कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज, मुंबई. एस9च्या बातमीपत्रात वेळेसही अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सांस्कृतिक उपक्रम राबवित ठाण्यातील आगरी महोत्सवाची सांगता. आगरी समाज मंडळ ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवात विविध कार्यक्रमही येथे राबवण्यात आले. आगरी समाजातील महिलांनी एकत्र येऊन विविध पारंपरिक प्रकारचे नृत्य येथे सादर केले. स्त्री भ्रूण हत्या यांसारखे संदेश नृत्यातून देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला. दीपक गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली येथे अनेक स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. ठाणेकरांची गर्दी या स्टॉल्सवर दिसून आली. तर आगरी समाजातील संस्कृती, कला व परंपरा जोपासत सर्व आगरी बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा महोत्सव राबवल्याचे गावंडे यांनी सांगितले. आम्ही समाज मंडळ ठाणे परिसर, आगरी समाज मंडळ आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगरी समाज मंडळ ठाणे परिसर याच्यातून आम्ही हा आगरी महोत्सव साजरा करत आहोत. 2000 साली आमच्या या संस्थेची स्थापना झाली. हे सर्व लोककलाकार आपल्याला आपापल्या भागामध्ये आम्ही ठाणे परिसरामध्ये असलेले आगरी बांधव यांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या एकत्र आणण्यामध्ये आम्ही त्यांना सर्वांना एक वेगळ्या पद्धतीनं त्यांना आम्ही इकडे प्रोत्साहन देत आहोत. इकडे आम्ही त्यांचे गुणगौरव समारंभ करतो. त्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची माहिती देतो. सैन्य भरती करता त्यांना आपण माहिती देतोय. या सगळ्या गोष्टी आम्ही गेले 12-13 वर्ष आम्ही करत आहोत. ठाणे शहरातील आगरी बांधवही मोठ्या उत्साहाने या महोत्सवात सहभागी झाल्याचे दिसून आले. सांस्कृतिक उपक्रम राबवित या महोत्सवाची मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. कोपरीतील महायज्ञस्थळी समाज प्रबोधनकार हब निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनास नागरिकांची गर्दी. कोपरी येथील नवकुंडीय महायज्ञस्थळी विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करून दुर्गा मातेची पूजा केली जात आहे. धार्मिक उपक्रमांमध्ये नागरिकही सहभागी होऊन मोठ्या श्रद्धेने व मनोभावे देवीची सेवा करतायत. सामाजिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने हब निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. जीवनाचा अर्थ, हेतू, कर्तव्य इत्यादी विविध पैलूंवर आधारित मार्गदर्शन कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून केले. परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने हे कीर्तन श्रवण करण्याकरता येथे उपस्थित राहिले होते. नवकुंडीय महायज्ञाला देवीचे नामस्मरण करीत भक्तजन प्रदक्षिणा घालीत आहेत. तसेच विविध भागातून भक्तजन देवीच्या दर्शनाकरताही येथे येत आहेत. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा नगराच्या ठळक घडामोडींवर. भांडूप पराग विद्यालयात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न. मनविसेकडून SSC विद्यार्थ्यांकरिता विविध विषयातील त्रुटी दूर करण्याकरता आयोजित व्याख्यानमालेस भरघोस प्रतिसाद. तर मुलुंडमधील फेरीवाल्यांवर पोलीस उगारणार लवकरच कारवाईचा बडगा. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.